ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा। विश्वंभरा शरणांगता, भूत जात बंधोनी। श्रुती से का निगा फळ, सारमूळ जाणोनी। विश्वंभरा शरणांगता, भूत जात बंधोनी। तुका म्हणे पुढे काही, वाट नाही आवडी। विश्वंभरा शरणांगता, भूत जात बंधुनी। समचरण सरोजं संद्रमिलानवदानं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। कर्णतलसीमादाकन्दरं कंसनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगकरु प्रथम नमन, पांडुरंगकरु प्रथम त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवोद्धरा रथावतारं क्रमं कथेजोदिकामोदि वक्त्रं। फलानीशवादापनुदार्हदक्षं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। गंगा विशुद्धं यतपाद स्पर्शं, सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानम्। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजम्। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम्, सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे अस्य वेदान्त शास्त्रार्थ नित्यम्,
नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्यधनं च विधाय भक्तिं विलोकितोऽयं समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरविदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे स्वासुरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिरिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ श्री क्षेत्र पिंपळगाव दिवशी आणि पंचकृषी वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल चिंतन सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे। अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा कर्मयोग सांगतात प्रथम चरणामध्ये, भक्तियोग सांगतात द्वितीय चरणामध्ये, कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या समन्वयाचा पुरावा देतात तृतीय चरणामध्ये आणि आमच्या कर्मातच आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते हा स्वानुभव सांगतात चतुर्थ चरणात। विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र पिंपळगाव दिवशी भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या असीम कृपेने भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये परमपूजनीय हरिभक्तीपरायण वारकरी भूषण कदम माऊली पैठणकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि समस्त ग्रामस्थ मंडळी गावातील सर्व तरुण मित्र मंडळ समस्त भजनी मंडळ श्री क्षेत्र पिंपळगाव दिवशी यांच्या सुंदर नियोजनाने आणि आमचे जीवलग मित्र गायनाचार्य भजन सम्राट संगीत अलंकार आपल्या गावचं वैभव युवा कीर्तनकार ज्यांनी आपल्या गावचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवलंय माझे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज वर्णे तसेच वारकरी भूषण हरिभक्तीपरायण वाल्मिकजी महाराज मोगल आणि समस्त ग्रामस्थांच्या सुंदर मार्गदर्शनाने हा उत्सव अतिशय सुंदर पद्धतीने आपण दरवर्षी संपन्न करतात। भव्य आणि दिव्य परंपरा आहे। 128 वर्षांची भव्य आणि दिव्य परंपरा आपल्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एवढी भव्य आणि दिव्य असलेला सप्ताह हा आपल्या पिंपळगावचाच आहे। सद्गुरु गंगागिरी महाराजांचा 177वा खंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि 128वा आपलाही सप्ताह आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा सप्ताह प्रारंभ झालेला आहे। स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये तर टाळ वाजवायला सुद्धा बंदी असायची। त्यावेळी आपल्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी संत महापुरुषांनी हा सप्ताह जो जपला, टाळ वाजवायला बंदी होती पण टाळ तर वाजलेच पाहिजे। मग टाळ वाजल्याशिवाय सप्ताह प्रारंभ होत नाही, सुरू राहत नाही। त्यांनी पाण्याच्या आतमध्ये टाळ वाजवले पण अखंड परंपरा जपण्याचं भव्य कार्य केलेलं आहे। मी पिंपळगावकरांना अंतःकरणापासून वंदन करतो।
128 वर्षांची परंपरा आपण जपली. गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत, गावातील सर्व तरुण मित्र मंडळ आहेत आणि अन्नदात्यांना विशेष धन्यवाद आहे. 7 दिवसामध्ये जेवढी अन्नदान करणारी अन्नदाते आहेत त्या सर्वांना मी विशेष धन्यवाद देईन. आपली प्रारंभीची कीर्तन सेवेची वेळ 9 ते 11 असायची, पण 7 ते 9 या वेळेमध्ये आपण जो बदल केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो. कारण त्या माध्यमातून माझ्या माता माऊलींचंही नामस्मरण घडतं आणि अन्नदात्यांच्या हातून अन्नदान सुद्धा घडतंय. अन्नदानाची भव्य आणि दिव्य परंपरा आपण जपताय. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे, लेने को हरिनाम, देने को अन्नदान, करणे को लीनता और डुबणे को अभिमान. हे घोषवाक्य ही ब्रीद आपण जपलंय, त्याबद्दल अंतःकरणपूर्वक आपल्या सगळ्यांना वंदन. सेवेकरता उपस्थित गायनाचार्य, भजन सम्राट, स्वररत्न, हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र बजरंगजी महाराज सोनवणे पाडाळसेकर, मृदंगाचार्य, मृदंग अलंकार, हरिभक्तीपरायण सागरजी महाराज चव्हाण, दुसरे मृदंगमणी, मृदंग अलंकार, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज कराळे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज आहेत, रामभाऊ महाराज मालकर, महाराजांना सुद्धा वंदन आहेत, विनेकरी बाबा आहेत, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तीपरायण पोपळगड बाबा आहेत, महाराजांना वंदन आहे, हरिभक्तीपरायण विकास महाराज, त्याचबरोबर उपस्थित सर्व टाळकरी, सोबदार, हार्मोनियमवर सुंदर हार्मोनियमची साथ करण्याकरता माझे जीवलग मित्र गणेशजी महाराज तिवाडे, गोट्टे वाडगावकर, गणेश दादांनाही वंदन आहे. त्यांच्या अगोदर आपल्या गावचं भूषण हरिभक्तीपरायण तात्या हार्मोनियम गीते मामा, आपल्यालाही वंदन आहे. पिंपळगावला माझी गीते मामांची दरवर्षी भेट होतेच. गंजारी महाराजांचं कीर्तन म्हटलं की आवर्जून ही मंडळी हजर राहतात. मी या सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करेल. सेवेकरता उपस्थित श्री क्षेत्र रांजणगाव पोळ अखंड हरिनाम सप्ताह समिती म्हणजे विकासदादा गोतांडे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत, आपल्याला वंदन आहे. किनाळकर मंडळी उपस्थित आहेत आणि बरीच मान्यवर मंडळी, परिसरातून आलेली सर्व वारकरी मंडळी, तरुण मित्र मंडळ, माझ्या माता बहिणी, गावकरी मंडळी, सर्वांच्या चरणावरती श्रद्धेनं मी वंदन करतो. आणि आमचा तुषार दादा अतिशय सुंदर साऊंड आहे, तुषार साऊंड बोरसर, तुषार दादाला सुद्धा धन्यवाद देतो. दादाच्या ग्रुपवर आमचे व्हिडिओ बरेच चालतात, म्हणून तुषार दादाला सुद्धा धन्यवाद देतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाय माझ्याकडून राहून गेला. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे चव्हाण पाटील, त्यांना परिसर पॉश पाटील या नावाने ओळखतो. चव्हाण पाटलांना सुद्धा मी वंदन करतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी कर्मयोग सांगितलं. यावत जीवाला जन्माला येण्याकरता कारणीभूत ठरतंय कर्म, यावत जीवाला पुढील गती मिळण्याकरता कारणीभूत ठरते कर्म, यावत जीवाला सुखापर्यंत नेण्याकरता कारणीभूत ठरते कर्म, यावत जीवाला दुःखापर्यंत नेण्याकरता कारणीभूत ठरते कर्म. एक वेळ भगवान परमात्मा आपल्याला क्षमा करतील, पण आपण केलेलं कर्म आपल्याला कधीही क्षमा करत नाही. हरिभक्ती पारायण जरी असले तरीही त्यांना केलेले कर्म हे त्या कर्माला सामोरं जावं लागतंय. भगवान परमात्मा स्वतः जरी असले, त्यांनी मनुष्य देह धारण केला ना, की त्यांना सुद्धा समोर आलेलं कर्म हे भोगायचंच आहे.
देव नाही, देवाचे वडील सुद्धा कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीता देवीशी. 4 ओळीमध्ये रामायण कथा आहे. बघा तुम्ही, कर्माची फळ आहेत ना. राजा दशरथांचा पुत्र वियोग, कारण कर्म. भगवान प्रभू रामचंद्रजींचा वनवास, कारण कर्म. आदि भगवती सीता मातेचा पतीचा वियोग, कर्म. रावणासारखा बुद्धिमान, त्याचा क्षय झाला, त्याचं कारण कर्म. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो भ्रष्ट, मृत्यूला चुकवी कोणी, दुःख जगी देह करी जे काही, देह करी जे काही, आत्मा भोगी तो कर्म. हरिपाठातील प्रमाण सांगतो. हे भावगीत होतं, हे प्रमाण नाही, पण नाथबाबांच्या हरिपाठातील प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे. ते प्रमाण आपण माझ्या बरोबर सहज म्हणू शकता. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे गेले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कर्माचा घोषवारा घेतात आज. ही कर्म हे कोणाला चुकलं नाहीये, हे प्रत्येकाला भोगायचं आहे, त्याला सामोरं जायचंय. संतांचं या विश्वातील जे कर्म आहे ते विशेष आहे, आणि तुमचं माझं या विश्वातील जे कर्म आहे ते सामान्य आहे. मी क्षमा मागून बोलतो. आपण केलेलं कर्म हे आपल्या श्वासाबरोबर लगेच संपून जाणार आहे, आणि संतांचं जे कार्य आहेत ना, ते जरी देहरूपानं संत महापुरुष आपल्यात नसले तरी कार्यरूपानं मात्र ते शिल्लक राहत आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्या परिवारामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारत देशामध्ये, या विश्वामध्ये रामभाऊदादा अनेक जण येऊन गेलेत, पण सगळ्यांची नावं काही उरली नाहीत बुवा. विश्वातलं जाऊ द्या. मी माफी मागून तुम्हाला प्रश्न विचारेल, आपल्या घरात जेवढी मंडळी येऊन गेले त्या सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत का घरात? मग जर त्यांचेच फोटो घरात नाही तर आपला लावतील का पुढची पिढी? आजा मेला पंजा मेला हे सगळ्यांची जर आपण नावं बघितली तर आपल्याला ती शोधावी लागणार आहे. ती आठवत नाही, ती शोधावं लागणार आहे. 700 वर्षापूर्वी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आपल्याला शोधावं लागत नाही. ते आमच्या अंतःकरणात आहे. हे कार्य विशेष आहे.
तुमचं माझं प्रपंचातलं कार्य सामान्य आहे. आपण आलो, औपचारिकतेने जीवन जगलो आणि निघून गेलो. आता जगद्गुरूंच्या अभंगाची प्रस्तावना अशी आहे की स्वतः करता जगलं तर कोणी दखल घेत नाही, पण थोडस स्वतः व्यतिरिक्त जगलं तर विश्व दखल घेत आहे. विठ्ठल आपण स्वतःचं घर स्वच्छ करतो, आपण स्वतःचं घर स्वच्छ करतो, आपली कोणी दखल घेत नाही, अजिबातही नाही. आणि दखल घेण्यासारखं काही कारणही नाही. आपलंच घरी ते आपल्याला स्वच्छ करावं लागते, बाकीच्यांनी का दखल घ्यावी. एकाने दिवाळीच्या दरम्यान एक सेल्फी घेतला, घरच्यांना थोडी मदत करत होता घर साफ करायला. घर धुवायचं काम चालू होतं, घरची म्हणजे सुट्टी आहे, इकडं तिकडे फिरण्यापेक्षा तुम्ही आम्हाला मदत करा. हरकत नाही, मदत करतो म्हणे. पहिला घर धुवायचं काम चालू होतं आणि तिथं खराटा घेऊन आपलं घर धुत होतं. त्याच्यात घर धुता धुता माऊली बाबा त्याने काय केले का हातात खराटा आणि एक हातात फोन घेतला. सेल्फीचा जमाना आहे सध्या, काही झालं की सेल्फी, लगेच सेल्फी काढला. बरं काढून थांबला नाही तो सेल्फी, लगेच स्टेटसला अपलोड केला. खाली कॅप्शन दिलं. कॅप्शन तर प्रत्येक जण अगदी बारकाईने देतो, समोरच्याला ठसल असेच कॅप्शन असतात. स्टेटस म्हणजे बस, बाकी आपल्या वेदना फक्त समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम झाले. खाली कॅप्शन दिलं, माझं घर साफ करताना घेतलेला सुंदर सेल्फी. त्याचा एक मित्र होता, जरा टार्गेट होता तो. स्टेटसला अपलोड झाला फोटो, त्या मित्राने खाली कमेंट देऊन टाकली, अरे तुझंच घर साफ करतोय, मग आमचा उपकार करतो का. आपण स्वतःचं घर स्वच्छ केलं तर त्यात फारसं नाविन्य नाहीये आणि त्यात दखल घेण्यासारखं पण नाहीये. या विश्वामध्ये एक महात्मा असे होऊन गेले विकास दादा, की ज्यांनी रस्त्याने चालताना हातात खराटा घेतला, रस्ते स्वच्छ केले, रस्त्यात आलेली सगळी गावं स्वच्छ केली. त्या महात्म्याची दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथी होते. काय नाव ते महात्म्यांचं? प्रत्येकाच्या अंतःकरणात ते नाव साठवलेलं आहे. हे कार्यामुळे ते नाव साठवले गेले, हे कार्य आहे. मी आपल्याला काही महापुरुषांची घोषवाक्य सांगतो. ते घोषवाक्यामुळे त्या महापुरुषाचं नाव अजरामर झालंय. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, हे घोषवाक्य कुणाचं आहे? हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, ही घोषवाक्य कोणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे घोषवाक्य कोणाचे? लोकमान्य टिळकांचे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे घोषवाक्य कोणाचे? नेताजी सुभाषचंद्र बोस. मेरी झांसी नहीं दूंगी, हे कोणाचं घोषवाक्य? झाशीची राणी लक्ष्मीबाई. फक्त घोषवाक्य घेतलं ना की लगेच त्या महात्म्याचं नाव आणि प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर उभी राहत आहेत. या विश्वामध्ये पावणे 200 वर्षापूर्वी एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भगवत धर्माची भगवी पताका घेतली आणि पावणे 200 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली की मी या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपाने देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्यानं सुरू केला. पावणे 200 वर्षापूर्वी जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला, आज तागायत त्या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. ज्या महात्म्यानं सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज. म्हणतात जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा, आनंद दया जीवनाचा
विवेकानंदजींचं एक वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा. निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद. जॉय म्हणजे आनंद. ग्रेट जॉय म्हणजे विशेष आनंद. आपण निस्वार्थ सेवा केली ना, त्यात विशेष आनंद आहे. स्वतः करता प्रत्येकाला जगायचे, परिवाराकरता प्रत्येकाला जगायचे, परिवाराचं संगोपन करायचे, पण परिवारा व्यतिरिक्त थोडासा वेळ आपण छोटीशी सेवा स्वीकारूया. मग ती हनुमानजी महाराजांच्या मंदिरात दिवा लावण्याची सेवा असू द्या, बस ती सेवा अखंड करायची. एक दिवस दिवा लावायचा आणि देवावर भारणे टाकायचं लगेच. आपलं तेवढं काम होऊ दे. एकच दिवस दिवा लावला आणि लगेच तेवढं काम होऊ दे आपलं बा देवा. अखंड या शब्दाला फार महत्व आहे. सलग 12 वर्ष कधी सेवा केली ना, तर त्या सेवेचं तपश्चर्येत रूपांतर होतं. सलग 12 वर्ष. एक वाक्य सांगू तुम्हाला, एक मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे. तुम्ही सलग 12 वर्ष खरं बोला. सलग 12 वर्ष तुम्ही खरं बोला, ही तपश्चर्या. सलग 12 वर्ष तुम्ही खरं बोला. 12 वर्षानंतर तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. विठ्ठला विठ्ठला. विश्वाच्या कल्याणार्थ केलेली सेवा, परमार्थामध्ये केलेली सेवा, राष्ट्रहिताकरता केलेली सेवा ही ईश्वराच्या दरबारामध्ये आम्हाला घेऊन पोहोचते. ईश्वराच्या दरबारामध्ये आम्हाला घेऊन पोहोचते. आपण जी सेवा करतोय त्यामध्ये आपलं कर्तव्य म्हणून ती सेवा होत असते. त्यात स्वार्थ असतो, त्याला सकाम भक्ती म्हणतात. आणि निष्काम, ज्यात कामनाच नाही, कोणतीच कामना नाही, कोणताच हेतू नाही, जगायचं देवा करतात. माझ्या माऊली ज्ञानोबारांनी जी वारी सुरू केली आपण, त्या वारीमध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नाहीये, अजिबातही स्वार्थ नाही. वास्तविक पाहता माऊली ज्ञानोबा हे स्वतःच ब्रह्म आहेत, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जो गाथा लिहिला त्यामध्ये त्यांचा स्वतःचा काय स्वार्थ आहे? तू किता तुला नेसी ब्रह्म तुका असे आले. स्वतः ब्रह्म आहेत हे महात्मे, स्वतः ब्रह्म आहेत, पण यात हेतू एकच असतो. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून. हे कार्य अलौकिक आहे. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत हे कार्य शिल्लक राहणार आहेत. याला म्हणतात निष्काम कर्म. आणि तोच आनंद आपल्या सगळ्यांना आजच्या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देतात. एक सत्य घडलेली घटना सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो. भजन करा विठ्ठल. भारत देशामध्ये प्रज्ञावंत मुलगी आहे, हुशार मुलगी आहे. बॅचलर पूर्ण झालं, उच्च शिक्षण पूर्ण झालं, नोकरीच्या शोधार्थ या मुलीने घर सोडलं. सुंदर रूपवान मुलगी. एक दिवस रेल्वेच्या प्रवासामध्ये मुलगी एकटी होती. समाजकंटकांची नजर या मुलीवर पडली. त्या मुलीची रेल्वेमध्ये छेडछाड सुरू झाली. मुलीने दावा केला, वाचवा वाचवा, अहो मला मदत करा, मला मदत करा, माझं जीवन उद्ध्वस्त होतंय, आता मला मदत करा, हो कोणीतरी वाचवा, मला वाचवा, मला सोडवा ना कोणीतरी. मुलगी धावा करते, परंतु मुलीला कोणी मदत करत नव्हतं. भरधा वेगानं रेल्वे धावतोय. मुलीच्या मनामध्ये विचार आला की या समाजकंटकांकडनं आपलं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. आता आपलं जीवन उद्ध्वस्त होण्यापेक्षा आपण स्वतःहून थांबवलेलं कधी चांगलं. आत्महत्या करण्याच्या उद्देशाने या मुलीनं रेल्वेतनं उडी टाकली. रेल्वे निघून गेली. मुलीची उडी रेल्वेच्या पटरीवर पडली, डोक्याला मार लागला. बेशुद्ध अवस्थेत ही मुलगी आहे. पाठीमागनं दुसरी रेल्वे आली, मुलीच्या अंगावरून निघून गेली. धड एका बाजूला गेलो, पाय एका बाजूला गेले. रात्र झाली. कडाक्याच्या थंडीमध्ये मुलीचा देह असाच पडून होता. उंदीर येत होते, रक्त पित होते, कुत्री येत होती, मांस खात होते. कडाक्याच्या थंडीमध्ये तो देह तसाच पडून होता. सूर्योदय झाला. आपल्यासारखे सज्जन मंडळींनी तो देह पाहिला की अरे कोणीतरी आत्महत्या केली, चला आपण अंत्यविधी करूया. त्या मुलीचा देह उचलण्यात आला. देह उचलताना उचलणाऱ्यांच्या लक्षात आलं की अरे मुलगी जिवंत आहे, श्वास चालू आहे. मुलीला पटकन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जवळ ऍड्रेस प्रूफ होतं, घरच्यांना कळवलं. आई वडील भाऊ बहीण सगळे भेटण्याकरता हॉस्पिटलमध्ये आले. आईने पाहिलं आपल्या लेकराचे पाय गेलेत गड्या. आई देवाकडे आली. देवा अरे का केलंस असं? तू निर्दयी आहेस, निष्ठुर आहेस तू देवा. अरे फुलपाखरासारखी खेळत होती माझी ताई, का केलंस असं देवा? तू निष्ठुर आहेस तू देवा. देवाला दोष न देत होती आई. रडून रडून आई शांत झाली. देवाचे नंतर आभार मानू लागली. देवा अरे माझ्या लेकराला तू रेल्वे खाली जिवंत ठेवलं,
तुझे आभार मानते, कारण रेल्वेखाली लेकरं जिवंत राहत नसतात. कोण रेल्वेखाली आप्पा कोण जिवंत राहिलो? माझ्या लेकराला देवा तू जिवंत ठेवलं, तुझे आभार मानते. माझ्या ताईला शुद्धीवर येऊ दे, विनंती आहे देवा तुला. तितक्यात कोणीतरी आवाज दिला, आई आई बोलावते. डोळे उघडले ताईने, चल आई चल लवकर. आई पळत पळत गेली. आपण आई लेकींची नजर झाली. दोघींच्या अश्रूंचा बांध फुटला. गळगळ गळगळ डोळ्यातनं अश्रू जरा वाहू लागल्या. ही मुलगी जोपर्यंत स्वतःचा देह पाहत नाही तोपर्यंत तिला आनंद झाला होता, कारण घरची सगळी मंडळी तिला भेटण्याकरता आली होती. ज्यावेळी या मुलीनं स्वतःचा देह पाहिला की अरे आपले पाय गेलेत गड्या, त्यावेळी या मुलीनं जोरात टाहो फोडला, देवा अरे का केलंस असं? माझे पाय नेलेस देवा, मी चालणार कशी? अरे मला काही स्वप्न पूर्ण करायचे होते, ते स्वप्न मी पूर्ण करणार कशी? का केलंस देवा असं? तू का केलंस देवा? ताईचा आक्रोश पाहून सगळं हॉस्पिटल सुन्न होऊन ताईकडे पाहत आहेत. दगडाचंही काळीच असणाऱ्याला पाजर फुटेल असा तो आक्रोश होता. ठसठसा रडत होती सगळी मंडळी, घरचे रडत होते, ताई रडत आहेत, हॉस्पिटल रडत आहेत. पण आई मात्र शांत झाली. ताईच्या जवळ आली, पादराने डोळे पुसले. हे ताई का रडतेस? तू का रडतेस? काय वाईट केलं देवाने तुझं? अगं रेल्वेखाली देवानं तुला जिवंत ठेवलं म्हणजे रेल्वेखाली तुझा नवा जन्म झालाय. घाबरू नकोस, तुझे पाय गेले म्हणजे सर्वस्व गेलेलं नाहीये. आम्ही सगळे तुझे पाय व्हायला तयार आहोत ना, घाबरू नकोस तू. हॉस्पिटलमध्ये आधाराची गरज असते. विकास दादा ताईला पाय बसवले, कृत्रिम पाय बसवले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला, मुलगी चालायला लागली. गावातली माणसं म्हणायची, अरे कोण म्हणाल या मुलीला पाय नाही येत? अरे पहिल्यासारखी चालते रे ताई, पहिल्यासारखीच बोलते चालते. अरे कोण म्हणे तिला पाय नाहीये? पण या लेकरानं एक दिवस भारताचा तिरंगा ध्वज हातात घेतला. तिरंगा ध्वज हातात घेऊन आप्पा ही ताई माउंट एव्हरेस्ट शिखरावर गेली आणि पहिल्याच प्रयत्नात तिने माउंट एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा फडकवला. भारत सरकारने या मुलीची दखल घेतली आणि या मुलीला नोबेल पारितोषिक पुरस्कार दिला आणि सन्मानित केलं. तुटलेले पाय हिमालयाच्या इतिहासामध्ये जाऊन आपलं नाव सुवर्णाक्षरामध्ये करू शकतात. असं कर्म तुम्ही का करत नाही? अभंगाचं पहिलं. ऐसे का होना करा ताई हो, ऐसे का होना करा ताई हो, ऐसे का होना करा ताई, ऐसे का होना करा ताई हो.
पुढे नाही नाश जा, आईचे का हो न करा काही, असं तुम्ही का कर्म करत नाही, पुढे नाही नाश जा. महाराजांचे आजच्या अभंगामध्ये शब्द जरा थोडे कठीण वाटतात. आपण सांगायचं एकदम सोपं आहे की तुम्ही स्वतःचं कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत जिवंत राहील असं कर्म करा, हेच सांगायचंय. पण एवढे अवघड शब्द ज्या अर्थी वापरलेत ना, त्या अर्थी जगद्गुरूंच्या समोर आज कोणी विद्वान व्यक्ती बसलेली असावी. कारण सामान्यातल्या सामान्याला कळावं, अज्ञानाला सुद्धा कळावं एवढा गाथ्यातले काही अभंग आहेत ती सहज पाठ होऊन गेलेत. ज्यांना लिहिता वाचता येत नाही रामभाऊ दादा, त्यांचे अभंग पाठ होऊन गेलेत ना. काही पाठ्यांनी कामापुरते प्रमाण पाठ करून ठेवलेले, तोही भाग कामापुरते काही गाथ्यातले प्रमाण पाठ करून ठेवलेले. एखाद्या म्हटलं चालतं वारीला, ते म्हणे नाही का, आपले संत महापुरुष सांगत नाही का मग ठाईचं वैश्वरी आवडी आनंद. ते पार्श्वभूमी पाहत नाही, फक्त स्वतःच्या गरजेपुरता आपला बॅलन्स खिशेत घेऊन निघतात, तेवढे प्रमाण आहेत बाकी. जगद्गुरूंचा गाथा फार प्रासादिक आहे, सामान्यातल्या सामान्य वर्गाला कळणारे अभंग आहेत ना दादा. आजचा अभंगातले शब्द जरा थोडे गुंतागुंतीचे वाटतात, पण एकदम सोपा संदेश आहे की निष्काम भावनेने केलेलं कार्य हे शिल्लक राहणार आहेत. हेच कार्य तुम्ही करा. हे कार्य करायचं असेल ना निष्कामता, त्यामध्ये एक समर्पण भाव असावा की जो समर्पण भाव आपलं कर्म भगवंतापर्यंत घेऊन जातो. संत शिरोमणी सावता महाराजांचा माळा हा सामान्य माळाच होता ना, तुमच्या माझ्यासारखा माळा आहेत ना, तर त्यामध्ये समर्पण भाव आल्यामुळे त्या सावता महाराजांच्या माळ्याचं रूपांतर तीर्थक्षेत्रामध्ये झालं. विश्वाचा मालक ते माळा पाहण्याकरता दरवर्षी येतात ना रामभाऊ दादा. त्याचं कारण कांदा मुळा भाजी हे झालं कर्म, आणि आवघी विठाई माझी हे झालं समर्पण. विठ्ठल श्रेष्ठ गोरोबा काकांची मदत करण्याकरता विश्वाच्या मालकाने यावं, सेवा करण्याकरता माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांनी यावं. निष्कामताच आहेत ना. संत श्रेष्ठ गोरोबा काका महाराजांनी तर चिखल तुडवताच विश्वाच्या मालकाचं भजन केलं. आपण ते समर्पण भावने तुझे रूप चित्ती राहू, तुझे रूप चित्ती राहू, ताकद नामात आहे. आपण सगळे बसलो पिंपळगावला, पंक्तीला परत आणतो तुम्हाला पिंपळगावला.
नामसाधनेत ती ताकद असते ना दादा. माझ्या गोरोबा काकांचं नामस्मरण या पद्धतीचं होतं. यात समर्पण भाव मला सांगायचंय. हे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार, हा समर्पण भाव आहे विकास दादा. तुका म्हणे भार घातलियावरी होईन कैवारी नारायण. ज्यावेळी माता द्रौपदीनं भगवंताला आवाज दिला त्यावेळी भगवान परमात्मा आले खरे, पण माता द्रौपदी म्हणतात यायला उशीर का केला तू मला सांग. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मी यायला उशीर नाही केला, तू बोलवायला उशीर केला. काय गंधर्व सभा आहे. अशी गायक वादक असले ऐकणारे तयार असल्यावर काय कीर्तनाला आप्पा ही सगळी मंडळी भेटण्याकरता फार भाग्य लागतं. तर काही ठिकाणी कीर्तनाला गेलं ना टाळकरी म्हणतात आम्ही फक्त उभी राहणारे. म्हटलं मग दोन्ही बस ते मे बांधायचे पुढच्या मागे मेच उभं राहायचं. कीर्तन ऐकायला आपण आला, कीर्तनाला साथ करण्याकरता ही मंडळी आली. गंधर्व सारखी गायक आहेत. स्वर्गातले गंधर्व काय गात असतील. माऊलींपेक्षा गोड आवाज गंधर्वाचा नसेल, माऊलींचाच आवाज गोड आहेत गंधर्वापेक्षा. बजरंग दादाचा आवाज गोड आहे. ही सगळी मंडळी म्हणजे बरी आहे. कीर्तनामध्ये ही सगळी सेवा घडण्याकरता भाग्य लागतं. मी बोलून गेलो अन्नदानाचं भाग्य आहे. ज्यांचं अन्नदान हे पंगत आहे ती भाग्यवान मंडळी आहे. वारकऱ्याला दिलेलं जे अन्नदान आहेत ना ती सर्वश्रेष्ठ दान असते. त्यामध्ये भगवान परमात्मा कधी येतील आणि भोजन प्रसाद घेऊन जातील सांगता येत नाही. फार भाग्य आहे. 5 वाक्य सांगतो आपल्याला. म्हणा आवाज द्या एक शिंदे धने अन्न कोटी कुळाचे उद्धरण. अन्न होती कोटी कुळाचे उद्धरण. आमच्या कोटी कुळाचं उद्धरण करण्याची ताकद एकाच शीतामध्ये अन्नदानाची. म्हणून भाग्यवान आहात आपण सगळे मंडळी, पिंपळगावकर मंडळी. 5 वाक्य सांगतो. मन करण्याकरता भावना लागते 1, वेदना करण्याकरता जाणीव लागते 2,
ज्ञान करण्याकरता बुद्धी लागते 3, दुःख करण्याकरता समोरच्या व्यक्तीच्या जागेवर उभं राहण्याची वृत्ती लागते 4, आणि कीर्तनात हजर राहण्याकरता आणि सेवा करण्याकरता आपल्या पूर्वजांची पुण्याही लागते 5. माता द्रौपदी म्हणतात उशीर का केला रे? त्यावेळी प्रभू म्हणतात मी नाही उशीर केला, यायला मी का उशीर करेल? तू बोलवायला उशीर केला. अगोदर तू म्हणे वाचवा भीष्माचार्य, वाचवा द्रोणाचार्य, या वर्षभेद मला वाचवणार कुणी नाही का? अगोदर तू तुझ्या संसारावर विश्वास ठेवला, तुझं कर्म संसारातलं जे ते अगोदर तपासून पाहिलं, ते आले नाही ना कोणी. नंतर तू म्हटली कोटी गुंतला द्वारके जरा, कोटी गुंतला द्वारके जरा, हो वेळ कासक वेळ कासक केलेलं कर्म असतं. तैसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा. आपलं कार्य मागे शिल्लक ठेवण्याकरता ज्या कार्यात जे सेवेत आपण आहोत ना, बस त्या सेवेत आपल्याला बऱ्याच मंडळींना एकत्र येऊन सेवा करायची असते, बरोबर. ज्यावेळी एखादं कार्य मोठं करायचं असतं ना, त्यावेळी सगळ्यांना सोबत घेऊनच सेवा करावी लागते, बरोबर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं माऊली बाबा. त्यामध्ये 18 पगड जातीतील माझ्या मावळ्यांना त्यांनी संघटित केलं होतं. हो, सगळ्यांना म्हटले यावं लागेल आपल्याला, हे कार्य मोठं आहे, हे कार्य उभं करावं लागेल. आदिशक्ती जगदंबा मातेला ज्यांनी अंतःकरणापासून आवाज द्यायचा, हर हर महादेवचा नारा द्यायचा आणि प्रत्येक मोहीम फत्ते करायची, दादा हे कार्य होतं, फार मोठं कार्य. वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला. वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले. वयाची 50 वर्षातले 35 वर्ष हे तुमच्या माझ्याकरता समर्पित केले, म्हणून अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत ठरले छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित. याच राजाने या विश्वामध्ये तब्बल 361 किल्ले जिंकले. आकडा लक्षात ठेवा, 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा या विश्वातला एकमेव एक राजा छत्रपती शिवाजी महाराज. याच्या पुढे सांगू तुम्हाला. आता या विश्वात अनेक राजे होऊन गेली, एकाही राजाचं नाव मला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि आम्हाला वंदन केल्याशिवाय कीर्तन सेवा प्रारंभ करता येत नाही. कारण आज कीर्तन करतोय हे उपकार जर कोणाचे असतील तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे. आठवण होते मना मनाला भगवजेला दिसल्यावर, भगवजेला दिसल्यावर. आठवण होते मना मनाला भगवजेला दिसल्यावर,
आपल्याला ऊर्जा मिळते. त्या काळातले मावळे किती भाग्यवान असतील, त्यांना सानिध्य लाभलं छत्रपतींचं. काय ऊर्जेचा स्रोत आहे. ऐसे का हो न करा काही. विश्वात अनेक राजे नाव सुद्धा माहित नाही. एकमेव एक राजे असेल की त्यांची आरती आणि प्रतिमेचं पूजन केलं जातं. शिवशंकराचा शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊनी भवानी तलवार नरराक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार जय देव जय देव हातवरती करा. चला की सगळ्यांच्या हातवरती राहू दे सकाळपर्यंत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज यो छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपतींचं जे कार्य आहे ते सर्वांना सोबत घेऊन उभं केलं. ईश्वराचं कार्य हे सर्वांना सोबत घेऊनच उभं करावं लागतंय. आज भारत स्वातंत्र्य दिन आहे. भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट. काही तिथी या धार्मिक तिथी आहेत पंचांगामध्ये आणि काही तिथी या सामाजिक तिथी आहेत. धार्मिक तिथीमध्ये नागपंचमी धार्मिक तिथी आहे. गुढीपाडवा
धार्मिक तिथी आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सामाजिक तिथी आहे. 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. त्याचं कारण जर काय असेल, राष्ट्रीय सण संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो. त्याचं कारण जर काय असेल, ही भारतभूमी आपण आज स्वतंत्र पाहतोय. पण ही भारतभूमी स्वतंत्र होण्याकरता आमच्या तरुण क्रांतिकारकांच्या रक्ताचं बलिदान दिलं गेलं. त्यांच्या रक्ताचा अभिषेक झाला या भूमीवरती. त्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, बाबू गेनू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस या माझ्या तरुण क्रांतिकारकांनी स्वतःचं पूर्ण जीवन समर्पित केलं. म्हणूनच 15 ऑगस्ट हा भारत देशामध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला. भगतसिंगांचं वय 23 वर्ष होतं. भगतसिंग वयाच्या 9व्या वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड पाहिलं. रक्तानं माखलेली ही भूमी स्वतःच्या कपाळाला लावली आणि त्याच दिवशी निर्णय घेतला, मां अरे मैं जीऊंगा तो सिर्फ आपके लिए जीऊंगा मां. वयाच्या 15व्या वर्षी भगतसिंगांना पाहण्याकरता पाहुणे आले. आई आवाज दिला, भगत जरा सामान लेके आ बेटा, यहाँ सामान लेके आ. 50 रुपये दिले, एक रिकामी पिशवी दिली, जा किराणा साहित्य घेऊन ये, यादी दिली. भगतसिंगाच्या मनात विचार सुरू आहेत, आज आपला विवाह झाला तर जगावं लागेल आपल्याला परिवाराकरता. आपला 4 भिंतीच्या आतला परिवार नाहीये. आपल्याला जन्म देणारी माता ही कधी श्रेष्ठच आहे. पण माझ्या भारत देशातील तमाम भारतवासियांना ज्या भारत भूमीनं सांभाळलंय त्या भारत मातेकरता आपल्याला जगायचे आहेत गाड्या. कठोर निर्णय घेतला. 50 रुपयाचं डिपॉझिट तरुण क्रांती सेनेमध्ये दाखल केलं आणि स्वतःचं जीवन या भारत भूमी करता समर्पित केलं. जीवन भगतसिंग समर्पित करण्याचा निर्णय घेतात. पुढे संसदेमध्ये बॉम्बस्फोट होतो. आरोपाखाली भगतसिंगांना अटक करण्यात येते. फास्ट ट्रॅक कोर्ट चालवण्यात येतं. भगतसिंगांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येते. गड्या आई वडील भाऊ बहीण भेटण्याकरता येतात. स्वतःच्या पोटचं लेकरू कायद्याच्या वेशात ज्या मातीनं पाहिलंय त्या मातीचं अंतकरण काय म्हणत असेल. आईनं पाहिलं माझं लेकरू पाठवर उभं आहे. अप्पा भगतसिंग पाठवर उभे होते. आईने दुरूनच ओळखलं हे माझं लेकरू आहे. भगत दिला. भगतसिंगाने आईचा आवाज ओळखला. अरे माँ, अच्छा हुआ, मैं आपकी राह देख रहा था. अच्छा हुआ, मुझे मिलने आई हो माँ, मुझे आशीष दो माँ, आशीष दो, मला आशीर्वाद दे. स्वतःच्या पोटचं लेकरू तळ हातावरील फोडाप्रमाणे जपलेलं लेकरू होतं. गड्या त्या लेकराला कैद्याच्या वेशात पाहिलं. कडाडून मिठी मारायची होती. गज आडवे आले. कदाशी टक्कर घेऊ लागली. भगतसिंगांची माता आक्रोश करू लागली. भगत, अरे बहुत बड़ा हो गया तू, पाल पोस के तुझे बड़ा किया था, फांसी पे जाने के लिए बड़ा किया है. इतना बड़ा हो गया तू, इतना बड़ा हो गया. कदाची टक्कर घेणारी आई आहे. भगतसिंगाला शांत करतात. हे माँ, अरे रोती नहीं माँ, तू तो वीरों की माँ है ना, तू तो शूरों की माँ है. वीरों की माँ रोती नहीं माँ. कबीर जी कहते हैं, जननी जने सो भक्त जनी याद आता या शूर, नहीं तो जननी वांझ बली क्या खोबे का नूर. कबीर जी कहते हैं, आईने जन्म देवा तिघांना. एक
छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो शूर असावा, 2 कर्णासारखा दानशूर असावा, 3 अरे तुझ्या लेकरासारखा भगतसिंगासारखा देशभक्त असावा. आईचा आशीर्वाद, आईचा हात स्वतःच्या मस्तकावर ठेवून घेतला गड्या आणि शब्द घेतला, आई आज मला भेटली ना, आज तू भगतसिंगांची आई आहेस, आता उद्यापासून तू भगतसिंगांची आई नाहीयेस. उद्या आता यायचं नाही, मला भेटायचं नाही, मला परत पाहायला यायचं नाही, कारण आजपर्यंतचा भगतसिंग हा तुझा भगतसिंग होता गड्या. उद्यापासूनचा तो भगतसिंग असेल ना, तो या भारत भूमीचा भगतसिंग असेल. मेरा रंग दे बसंती चोला रंग दे बसंती चोला. स्वतःचं तारुण्य भगतसिंगांनी भारतभूमी करता समर्पित केलं आणि भगतसिंगांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र आहोत गड्या. भगतसिंगासारखे असंख्य तरुण क्रांतिकारक होते ज्यांनी स्वतःचं पूर्ण तारुण्य, पूर्ण जीवन या देशाकरता समर्पित केलं. ऐसे का हो न करा काही, कोणी नाही नाशजा कर चली, हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हमारे वतन साथियों, खाली आवाज घ्यायचे. आता भारत माता की केलचं भरणं कोरडच राहील, पाठीमागचा आवाज जोरात. भारत माता की. आपण या तरुण क्रांतिवीरांचं स्मरण केलं पाहिजे दादा, की जे माझ्या भारत भूमी करता स्वतःचं जीवन समर्पित करतात. जब देश में थी दीवानी वो खेल रहे थे होली, और हम बैठे घरों में पूछे रहे थे होली. क्या लोग थे वो दीवानी, क्या लोग थे वो दीवानी, जो शहीद हुए उनकी
दिव्य कार्य माझ्या स्वातंत्र्यवीरांनी उभं केलं. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा. सगळ्यांना सोबत घेणं हीच भगवंताची शरणागती, अभंगाचं दुसरं. विश्वंभर
मनापासून वंदन. विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी. भूत म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे श्वास घेणारे जीव आहेत त्यांना भूत म्हणतात. माऊली श्रीमंत श्री ज्ञानोबरायांची गोड उभी आहे. जे जे भेटे भूत भेटे माने जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जगद्गुरूंचा प्रसिद्ध अभंग आहे. भूत दया गाई पशूंचे पालन तानेल्या जीवनपणा. भूत जात, भूत आला शब्द. भूत म्हणजे जीव, जात म्हणजे स्वभाव. जो ज्याच्या अंतःकरणात असेल तो त्याचा स्वभाव, जो ज्याच्या रक्तात असेल तो त्याचा स्वभाव. कोणी चांगल्या स्वभावाचा असेल त्यालाही वंदन आहे, कोणी वाईट स्वभावाचा असेल त्यालाही वंदन आहे. भूत जात वंदन. यांना वंदन करून पुढे कर्मयोग आणि भक्तियोग यांचा समन्वय. श्रुतीचे का निगा फळ सार मूळ जाणवून. श्रुती 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी एकमुखानं मान्यता दिली आहे. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतपार्याचा कानडा. काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा देव का हो विटे बरी उभा. संत महापुरुषांनी कर्म जाणलेत. कर्मयोग भक्तियोग यांचा समन्वय. आपण ज्या कार्यात आहोत ते कार्य प्रामाणिकपणे करा. वडीलधाऱ्यांचा आदर करा. सर्वांशी प्रेमानं राहा. प्रत्येकाचा आदर करा. कोणाची आबोला धरू नका. मी नेहमी सांगत असतो, आबोला धरणारा माणूस जर आपल्यातनं गेला तर त्याच्या अंत्यविधीला पानभर श्रद्धांजली बोलत बसलो तर काय उपयोग असतो? काय उपयोग नसतो. कारण तो पाहण्याकरता नाही. गेल्यानंतर त्याचे किती दिवस स्टेटस ठेवलं तरी तो पाहिला नाही. आता जे तो स्टेटस ठेवतो मिस यू मिस, मग ते पानभर उपयोग नसतो. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी की मैयत पे मोतम मनाते हो दोस्तों, मरने वालों को क्या पता रोने वाला कौन है. रडणारं कोण आहे. पण जिवंत असतानाच आपण एकमेकांशी प्रेमानं राहूया. ग्राउंड लेवलचा हा परमार्थ आहे. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा. स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी दामबेट सर्व यांचा आशीर्वाद. गुरुवर्य महाराजांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी, श्री क्षेत्र पिंपळगाव दिवशी अखंड हरिनाम सप्ताह समिती, सर्व माझी तरुण मित्र मंडळ, उदार अन्नदाते दिनगेदार सर्वांच्या वतीनं हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज वर्णी माऊलींचा विशेष आग्रह असतो. कारण या कालावधीमध्ये आम्हाला अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा त्या सप्ताहामध्ये सेवेकरता तिथं थांबावंच लागतं. आणि तो सप्ताह सोडून बाहेर यायला परवानगी नसते. पण माऊलींचा इतका हट्ट आहे की मला 5-7 वर्ष झालीत माऊली काही सोडायलाच तयार नाही. काहीही झालं तरी ही सप्ताहातली सेवा ही करावी लागते. माऊलींचं प्रेम आहे.
अनेक मित्र मला महाराष्ट्रात भेटले, पण माऊलींसारखं वाल्मिक बाबांसारखं प्रेम देणारं व्यक्तिमत्व सांगू तुम्हाला. इतक्या दूर मी का आलो, कसा आलो, का आलो त्याचं कारण सांगू. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलं पावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. मला ती श्रीमंती आज मला पिंपळगावकरांमध्ये पाहायला मिळाली. सर्व ग्रामस्थ मंडळी अतिशय एकोप्यानं हा सप्ताह करतात. माझी तरुण मित्र मंडळींचं कौतुक किती करावं बरं, किती कौतुक करावं. ज्यावेळी पंगत बसते त्यावेळी 5-7 मिनिटात आपल्या पात्रावर प्रसाद येतो, वाढण्याचं कार्य करतात, मंडप स्वच्छतेचं कार्य करतात. ही फार मोठी सेवा आहे. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त आपल्या गावातील तरुण मित्र मंडळींना जाताना जातात. म्हणून वाढणाऱ्या माझ्या सर्व तरुण मित्रांना मी खूप खूप शाबासकी देतो. हीच आपली परमार्थाची गुरु किल्ली असते दादा. आपण वडीलधाऱ्यांना प्रेमानं वागलत ना, या मंडपामध्ये सेवा केली ना, तर हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही पूजा. म्हणून आपल्या सगळ्यांना मी अंतःकरणापासून वंदन करतो, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे सर्व परिसरातून आलेली मान्यवर मंडळींना मी अंतःकरणापासून वंदन करतो. पाटलांना वंदन करतो, आमची रांजणगाव पोळकर मंडळींना वंदन करतो. आपल्या अंतःकरणातलं प्रेम हे सदैव माझ्यावरती असंच राहू द्या. पिंपळगावकरांनाही विनंती करतो, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो आणि थांबतो. जय जय